मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंना काम करू देत नाहीत, त्यामुळे आरक्षण मिळालं नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आरक्षणासंदर्भात आश्वासनांचं काय झालं या प्रश्नावर मनोज जरांगेंनी हे उत्तर दिलंय। मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, कायदा मंजूर करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे असा आरोपही त्यांनी केला। संयम आणि शांततेत आंदोलन करा असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलंय। रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या मोकळ्या मैदानात लावा असंही ते म्हणालेत। तर सीएसएमटी परिसरातील रस्ते मोकळे करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। शिंदेंनी मराठा आरक्षणावर गेल्या वर्षी तोडगा काढला होता, मग जरांगे मुंबईत पुन्हा का आले हे शिंदेंनाच विचारा अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलेत। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना मदत करत असल्याचा दावा राऊतांनी केला। तसंच अजित पवारही चीनच्या भिंतीप्रमाणे तटस्थ आहेत असंही राऊत म्हणाले। मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी मोठं विधान केलंय। तामिळनाडूत 72% आरक्षण दिलं गेलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं असं शरद पवार म्हणाले। आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी कायद्यात बदल गरजेचा आहे असंही पवारांनी म्हटलंय। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल करू शकत नाही का असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारलाय। केंद्रात तुमचंच सरकार असताना मराठा आरक्षणासाठी कायदे का नाही करत असंही राऊत म्हणाले। आणि शिंदेंचं बदल हे अमित शहाकडे दोन्ही नेत्यांना तर संजय राऊतांच्या सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही असं मत विखे पाटलांनी व्यक्त केलंय। राऊतांनी मविया काळातील मुख्यमंत्र्यांनाच हा प्रश्न विचारावा की आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही ते असंही विखे पाटील म्हणाले। मराठा शिफारसीच्या सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे। आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम काम करण्यामध्ये ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगे बसलेत तर हट्ट कशाला करता। सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका। चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना भावनिक साथ घातली। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। एकोपा तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेर जोरदार आंदोलन केलंय। त्याची ड्रोन शॉट्स समोर आली आहेत। आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी मुंडण आंदोलन केलंय तर रस्त्यावर बसून केस कापत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केली आहे। हरवलेला मराठा बांधव कसा शोधायचा यासाठी मराठा बांधवांनी शक्कल लढवली आहे। जो अडाणी अशिक्षित आहे, लिहिता वाचता येत नाही, तो जर चुकला तो लवकर शोधता यावा यासाठी त्याची ओळख राहावी म्हणून डोक्यावर शेंदूर लावला। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांकडून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। हलगीवर नाचणे, कीर्तन करणे अशा गोष्टी केल्या जात आहेत। आज काही मराठा आंदोलकांनी रस्त्यावर कबड्डी खेळत लक्ष वेधून घेतलं।
मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाजवळ सेल्फी पॉइंटच्या समोर साचलेल्या डबक्यात आंघोळी केल्या. तर मराठा आंदोलकांनी जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी आंदोलकांनी दर्शनी भागातील जागेमध्ये ठिय्या देखील मांडल्याचं पाहायला मिळालं. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले. एका मराठा बांधवाने गळ्यामध्ये पोस्टर अडकवत सरकारचा निषेध नोंदवला. यामध्ये पंतप्रधान ते सरपंच असा क्रम लिहिलेला आहे. सर्व भाजपचे आहेत, मग आरक्षण का देत नाहीत असा प्रश्न त्याने उपस्थित केला. मुंबईत मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही संतप्त आंदोलक तर सिग्नलच्या खांबावर चढले होते. तसंच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही त्यांनी केली. मुंबईत मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना मराठ्यांनी आता बेस्ट बसमध्ये सुद्धा आंदोलन केलं. मराठा आंदोलकांनी लोकल ट्रेनच्या आत ढोल ताशा वाजवत डान्स केल्याचं पाहायला मिळालंय. सीएसएमटी स्टेशनवर देखील आंदोलकांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळाली. मुंबईत कालपासून रस्तोरस्ती नजर जाईल तिकडे मराठा आंदोलक दिसत आहेत. मात्र आता काही आंदोलक ताज हॉटेलमध्ये असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. तर काही आंदोलक ताज हॉटेलमध्ये असल्याचं आपण पाहू शकतो. मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदानात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलकांना भाजी भाकरी देण्यात आली आहे. यावेळी सरकारनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर शिवडी परिसरात आंदोलकांचे हाल. रस्त्यावरच त्यांनी नाश्ता बनवलाय. हॉटेल, दुकानं आणि टॉयलेटचा कुलूप लावून गैरसोय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आझाद मैदानावरील मराठा बांधवांनी बीडच्या गावाखेड्यातून भाकरी चटणी ठेचा मुंबईच्या दिशेने ते रवाना झाल्यात. तर हॉटेल त्याचबरोबर चहा पाण्याची दुकानं बंद असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. मराठा आंदोलक ड्रम घेऊन मुंबईत पिण्याचं पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था करून मुंबईत दाखल. आझाद मैदानातील मराठा बांधवांना अहिल्यानगर जिल्ह्यातून सुमारे 12 टन फरसाण पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात आल्यात. तर मराठा आंदोलकांना कोणतेही सामान अपुरं पडू देणार नाही असा निश्चय मराठा बांधवांनी केला. जालन्यातून मराठा आरक्षणासाठी आलेले दिव्यांग कार्यकर्ते निवृत्ती सोलंगे यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. जरांगे पाटील आमच्या मुलाबाळांसाठी लढतायत. आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मी एकटाच जालन्यातून रेल्वेने मुंबईमध्ये आलो असं सोलंगे यांनी म्हटलंय.
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.